चालू घडामोडी प्रश्नसंच 2024 सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न पहिला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे? उत्तर सुधा मूर्ती. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र राज्यात विकसित करण्यात येणारा नवीन ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगरची लांबी किती किलोमीटर असणार आहे? उत्तर 230 किलोमीटर. प्रश्न तिसरा, केंद्राच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सनुसार शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्याची दुसऱ्या क्रमांकावरून कितव्या क्रमांकावर घसरण झाली आहे? उत्तर 7व्या क्रमांकावर. प्रश्न चौथा, मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आला आहे? उत्तर 2ऱ्या क्रमांकावर. प्रश्न पाचवा, केंद्रीय कृषी मंत्रालयाने 2023-24 मध्ये किती लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे? उत्तर 254.73 टन. प्रश्न सहावा, पॅराशूटिंग विश्वकप 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर भारत. प्रश्न सातवा, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर सिद्धेश कदम. चालू घडामोडी प्रश्नसंच 2024 सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न पहिला, ज्यूट पिकाच्या आधारभूत किमतीत किती रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे? उत्तर 285. प्रश्न दुसरा, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये कोणाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे? उत्तर यतीन भास्कर दुग्गल. प्रश्न तिसरा, देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोणत्या राज्यात आहे? उत्तर पश्चिम बंगाल. प्रश्न चौथा, महाराष्ट्र सरकारने 2024-25चा किती कोटींच्या महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे? उत्तर 9,734 कोटी. प्रश्न पाचवा, महाराष्ट्र शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये वित्तीय तूट GDPच्या किती टक्के आहे? उत्तर 2.32%. प्रश्न सहावा, IPC कायद्याची जागा घेणाऱ्या नवीन 3 फौजदारी कायद्याची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार आहे? उत्तर 1 जुलै 2024 पासून. प्रश्न सातवा, धान्य साठवण योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षात किती लाख टन क्षमता असलेले कोठारे उभारण्यात येणार आहेत? उत्तर 700. चालू घडामोडी प्रश्नसंच 2024 सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न पहिला, महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर लातूर. प्रश्न दुसरा, कोणता देश हा भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे? उत्तर मॉरिशस. प्रश्न तिसरा, शहबाज शरीफ यांचे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? उत्तर पाकिस्तान. प्रश्न चौथा, कोणत्या भारतीय व्यक्तीला ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहुड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर सुनील मित्तल. प्रश्न पाचवा, भारतीय नौदलात कोणत्या नवीन हेलिकॉप्टरचा समावेश होणार आहे? उत्तर MS-60 RC हॉक. प्रश्न सहावा, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर चीन. प्रश्न सातवा, राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2024ची थीम काय आहे? उत्तर सेफ्टी लीडरशिप फॉर ESG एक्सलन्स. प्रश्न आठवा, भारतीय नौदलात MS-60 RC हॉक हेलिकॉप्टर कोणत्या नावाने कार्यरत होणार आहे? उत्तर INS 334. चालू घडामोडी प्रश्नसंच 2024 सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर गुलजार. प्रश्न दुसरा, आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दिल्लीच्या दरडोई उत्पादनात 2 वर्षात किती टक्के वाढ झाली आहे? उत्तर 22%. प्रश्न तिसरा, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आली आहे? उत्तर भारतीय डाक विभाग. प्रश्न चौथा, कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय नोंदविला आहे? उत्तर आयर्लंड. प्रश्न पाचवा, प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? उत्तर पुणेरी पलटण. प्रश्न सहावा, कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न सातवा, भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणत्या IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर अनुराग अग्रवाल. प्रश्न आठवा, अनसीन्ड कवर्स या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? उत्तर गौतम भाटिया.